विठ्ठल 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 मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। दळिता कांडिता तुझ गायीन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नामगा मुरारी। नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी। लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची जणी। कालचाच अभंग आज आपण पुढे बघतोय की दळिता कांडिता तुझ गायीना अनंता। इथं आपण थांबलेलो होतो की प्रत्येक कर्म जी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारी ती सगळी कर्म भगवत अर्पण बुद्धीने चाललेली आहेत। याच्यामध्ये अर्थच आहे की भगवंताचं स्मरण करत करत ती कर्म करते, त्यामुळे त्या कर्माचं ओझं नाहीये, ते कर्म लादलेल्यासारखं होत नाहीये। त्याचबरोबर भगवंताचं ते काम असल्यामुळं ते जास्तीत जास्त स्वच्छ नीट नेटकं केलं जातं। त्यामध्ये नंबर 2चं काही मिसळलं जाणार नाही। एक सबी रजिस्ट्रार गोंदवलेकर महाराजांना भेटायला आलेले होते आणि त्यांना गोंदवलेकर महाराज म्हणाले की हे बघा रावसाहेब, दोन्ही हाताने काम करू नका, एकाच हाताने काम करा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुय्यम निबंधक कचेरीमध्ये आपण ज्यावेळी जातो, सब रजिस्ट्रार कचेरीमध्ये, तर त्यावेळी एका हाताने दस्तऐवज लिहिला जातो आणि दुसऱ्या हाताने ड्रॉवरमध्ये पैसे टाकले जातात। तर नेमकं याच अर्थाने त्यांनी म्हटलं की देवाचं काम आहे, गोंदवलेकर महाराज म्हणतात की देवाचं काम आहे तर ते एकाच हाताने करा, दोन्ही हाताने करू नका। भगवंताचं जर स्मरण राहिलं तर निषिद्ध कर्म होणारच नाही। रामकृष्ण परमहंस असं म्हणत होते की हे लोक म्हणजे साधक लोक चालताना आईचा म्हणजे त्या काली मातेचा हात का धरत नाहीत? काली मातेचा जर हात त्यांनी धरला तर त्यांचे पाय बेताल पडणार नाहीत। म्हणजे जीवनामध्ये भगवंताचं स्मरण असणं ही किती अत्यंत महत्वाची गोष्ट असं लक्षात येतं। जनाबाई ते करते की दळिता कांडिता तुझं गायीना अनंता। आज दळणं काढणं नसेल तरी बाकीच्या गोष्टी आहेतच की। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण नाना प्रकारची कर्म करतो आहोत आणि ती कर्म करत असताना भगवंताचं स्मरण राहणं अत्यंत गरजेचं आहे। पण भले आपण कुठे येत असू, जात असू, ऑफिसला जात असू, तर ते जात असताना देखील एखादं स्तोत्र, एखादा नाममंत्र मनात म्हणत म्हणत आपण जर त्या स्थळापर्यंत पोचलो तर ती आपलं यज्ञ कर्म होऊन जात। राम म्हणे वाट चालली यज्ञ पावलो पावली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेरघर। तुकाराम महाराज म्हणतायत तीर्थव्रतांचं माहेरघर आहे ते। तसंच जनाबाई दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, की ते सगळी कर्म जी मला करायला लागत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते सगळं करत असताना तुझं नाम मी गाणार आहे। आता ती पुढे काय म्हणते की न विसंबे क्षणभरी तुझे नामगा मुरारी। एक क्षण देखील मला विस्मरण होत नाहीये। अत्यंत अवघड गोष्ट तिने साध्य केलेली आहे। एका दिवसात ती साध्य झालेली नाहीये, एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये साध्य होण्यासारखी ही गोष्टच नाहीये। गुरुदेव रानडे यांना 1901 साली अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर साधारण 15-16 वर्ष गेली असतील। काकासाहेब कारखानेसनी त्यांना विचारलं की तुम्ही नामस्मरणाला बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये अन्य विचार कल्पना किती येतात? त्याच्यावरती गुरुदेव रानडे जे अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते
त्यांनी सांगितलं की सुमारे 1 तासभर माझ्या मनामध्ये कल्पना येतात, विचार येतात आणि त्याच्यानंतर नाम बऱ्यापैकी चालतं म्हणले मला. आता विचार करा की तो महात्मा, ते गुरुदेव तासाच्या पुढे बसत होते. 1 तास, 2 तास, 3 तास वगैरे त्यांची बैठक असायची. मुळात आपण बसणार 15 ते 20 मिनिटं किंवा 10 ते 11 माळांची ओढाओढी करणार. कसं मन एकाग्र होणार ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शक्य नाही. आणि त्याच गुरुदेवांना 1917 साली ज्यावेळी परत एकदा काकासाहेब कारखान्याने विचारलं की आता नेमामध्ये कल्पना किती येतात, वृत्ती किती उठतात, तर त्याच्यावरती गुरुदेवांनी असं सांगितलं की तैल धारवत अखंड नाम चालू आहे, नामाचं एक क्षण देखील विस्मरण नाही. म्हणजे गुरुदेवांसारख्या महात्म्याला, संताला जवळजवळ 17 वर्षाची कडक साधना करायला लागलेली आहे, त्यावेळी नामाचं एक क्षण देखील विस्मरण होत नाही. जनाबाईने तसं केलं असलं पाहिजे. जनाबाई तर अगदी लहान वयामध्ये ती नामदेवांच्या बरोबर आहे, तिला ती सत्संगती लाभलेली आहे, तिला नामाचं महत्व कळलेलं आहे. सास सास पर हर भजो वृथा सासना खोय, सास बिराना पाहुना आना होय ना होय. की श्वास हा परगावचा पाहुणा आहे, प्रत्येक श्वासावरती नाम घे, प्रत्येक श्वासावरती नाम घे असं संत सांगतायत. एक श्वास देखील वाया घालू नकोस. दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वास होतो, म्हणजे एकही श्वास वाया घालू नको, तेवढं नामस्मरण होऊ दे अशी अपेक्षा आहे संतांची. जनाबाईने ते केलं असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं ते असं म्हणते प्रत्यक्षपणे, न विसंबे क्षणभरी, एक क्षण देखील विसंबत नाही, तुझं नाम घेतल्याशिवाय राहतच नाही. भाऊसाहेब उमदीकर महाराज म्हणायचे की श्वास म्हणजे जणू काही एखादा मेंढरू आहे आणि प्रत्येक मेंढराला नाम दिल्याशिवाय सोडायचं नाही, म्हणजे त्या श्वासाला एक नाम दिल्याशिवाय सोडायचंच नाही. ते म्हणे 12 तास प्रपंचाचे आणि 12 तास परमार्थाचे आहेत, किमान 12 तास तरी आपला परमार्थ झाला पाहिजे, तेवढं नामस्मरण आपलं झालं पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या 3-3 तासाच्या 3 बैठकीचं म्हणजे 9 तासाचं नामस्मरण असायचं त्यांचं. त्यांनी ते केलेलं असतं म्हणून आपल्याला सांगत असतात. आपण काहीच करायचं नाही आणि केवळ आम्ही समाजाचं प्रबोधन करतो, संतांचा विचार समाजापर्यंत घेऊन जातो, असा सांगणाऱ्यांचा प्रभाव का पडत नाही त्याचं कारण हे आहे, कारण त्यांनी स्वतः काय केलेलं नसतं. जनाबाई स्वतः करते आहे म्हणून ती म्हणते, न विसंबे क्षणभरी, एक क्षण देखील विस्मरण तुझं होत नाहीये, तुझे नामगा मुरारी, तुझं नाम मी अखंड घेते. आणि त्याच्यानंतर काय होतं की ती नामाची गोडी लागलेली आहे आणि आता एकदा गोडी लागली की मग ते सोडवत नाही. भगवद्गीतेत काय म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, या मनाचं एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायची. या मनाचं एक वैशिष्ट्य आहे. कुठलं वैशिष्ट्य आहे की त्याला जी गोडी लावावी ती लागते त्याला. आपल्या आजूबाजूला ही उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे ज्यांना फुटबॉलची आवड असते ते रात्रभर जागत फुटबॉल बघत बसतात. ज्यांना क्रिकेटची आवड असते तो रात्री उठून ती टीव्ही लावतो, ती मॅच बघत बसतो. ज्यांना टीव्ही सिरियलची आवड असते ती माणसं बाकीची सगळी कामं बाजूला टाकतात, बरोबर त्या वेळेला टीव्ही समोर येऊन बसलेले असतात. मग 2 तास 2.5 तास जे काही एका पाठोपाठ एक सिरियल होतात ते सगळ्या बघितल्याशिवाय ती व्यक्ती उठतच नाही. किंबहुना जेवायचं असेल तरी ते टीव्ही समोर बसून जेवतील ते, कारण का एवढं ते गोडी लागलेली आहे. जनाबाईला अशी कुठलीच गोडी नाहीये जी विठ्ठलापासून दूर नेईल, परमार्थापासून दूर नेईल. तिला कुठली गोडी लागलेली आहे तर पांडुरंगाची गोडी लागलेली आहे, ते विठ्ठलाची गोडी लागलेली आहे, तिला नामस्मरणाची गोडी लागलेली आहे. तिला त्यातून आनंद मिळतोय, इनकम्परेबल आनंद मिळतोय, की ते जे सुख मिळतंय आहे ते विलक्षण असं सुख मिळतंय. आणि ते सुख मिळत असल्यामुळे ती पुढच्या चरणाला म्हणते, नित्य हाची कारभार, नित्य हाची कारभार, मुखी हरी निरंतर. बऱ्याच जणांना असं वाटतं की परमार्थ हा पार्ट टाइम जॉब आहे. म्हणजे एकदा सकाळी लोक म्हणतात सकाळचं ते सगळं देवाचं केलं बघा, सकाळी पहिलं काम तेच करतो, देवाचं करतो. वास्तविक आता देवाचं आपण काही करू शकत नाही. देवाचं काय करणार, देवच आपलं करत असतो.
तोच आपल्या शरीरामध्ये चैतन्य रूपाने राहिल्यामुळं हे शरीर त्याच्या सत्तेनं चालत असतं. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. त्याच्या सत्तेनं हे शरीर चालत असतं. ज्यावेळी त्याची सत्ता निघून जाते, तो जीवात्मा निघून गेला, तो आत्मा निघून गेला, कि मग ते शरीराचं काय, कलेवरच आहे ते, मृत शरीर. देवाचं आपण काही करू शकत नाही, देवच आपलं करतो. म्हणून इथं जनाबाईला ती गोडी लागली असल्यामुळे ती एकच म्हणते, नित्य हाची कारभार, मला दुसरा कुठलाही उद्योग नाहीये. नित्य रोजच. म्हणून नित्य तर ते करायला लागणारच आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. रोज नवीन दिवसाने ती सुरुवात करायला लागते. स तू दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी. स तू दीर्घकाल करायचंय ते. म्हणून गुरुदेवांचं उदाहरण सांगण्याचं कारण काय होतं की 17-18 वर्ष गेलेली आहेत. त्यावेळी तैलधार होत अखंड नाम पडतं, अखंड नामस्मरण होतं. केवळ सकाळचा 15-20 मिनिटं, संध्याकाळचे 15-20 मिनिटं करून काहीही तुझा फायदा होणार थोडासा, काय जे असेल ते. पण जी अपेक्षा आहे संतांची की तैलधार होता अखंड नाम चाललं राहिलं पाहिजे, ते होणं शक्य नाही. कारण मन एकाग्र व्हायला बराच काळ जातो. आणि संतांची अपेक्षा आहे की ठाईची बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. की एका ठिकाणी बस, शांतपणे बस आणि अत्यंत प्रेमाने ते नामस्मरण चालू ठेव. असं होता होता तुला ते होईल. नित्य हाची कारभार आहे की नित्य रोजच हा एकच मला उद्योग आहे असं ती म्हणते. म्हणजे बाकीचे ते उद्योग सगळे करत असणार. कारण जनाबाई ही नामदेवांच्या घरी राहिलेली होती आणि तिथं बसून ती फुकटचं खात होती, अशातला भाग नाहीये. तिच्याकडे काही काय मग सोपवलेली असणार. म्हणजे स्वयंपाकाचं काम असेल, गोऱ्या थापण्याचं काम तिच्याकडे होतं, दळण काढण्याचं काम होतं, कपडे धुवायला ती जात होते, जे काय आणखीन भांडी घासण्याचे काम, ही सगळीच्या सगळी कामं ती करत होतीच. त्या कामात तिला सुटका नव्हती. तरी देखील हे सगळं करत असताना नित्य हाची कारभार हे सगळं चालूच आहे. शरीरानं देह असो भलते व्यापारी परी चित्त असावे सर्वेश्वरी, तसं देह या सगळ्या व्यापारामध्ये आहे, या कामकाजामध्ये आहे. तरी देखील ती नित्य हाची कारभार, मुखी नाम निरंतर, मुखामध्ये नाम निरंतर चालू आहे. निरंतर शब्द इतके सुंदर वापरलेले असतात की नाही. स तू दीर्घकाल निरंतर, हा निरंतर जो शब्द जो आहे तो पतंजलीच्या योग सूत्रामधला आहे. निरंतर, निरंतर म्हणजे कंटिन्युअस चालू पाहिजे ते वर्क. म्हणजे थांबायचं नाहीये तिथं. ते जीवेला जो चाळा लावलेला आहे, तो जीव तोंड जरी बंद झालं तरी ते नाम चालूच आहे, अखंड चालूच आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपण नाही नाम घेतलं तरी ते आतमध्ये चालूच असतं. अशा प्रकारची ती अवस्था आहे. म्हणून मुखी ना हरी निरंतर, की नाम घेतेच आहे. आणि त्या नामाच्या मस्तीमध्ये, त्या नामाच्या धुनेमध्ये ती जी कामं चालू आहे, नित्य हाची कारभार. आणि तो जो आनंद प्राप्त झाला की मग या कर्माचं ओझं नाही, कर्माचं ओझं वाटत नाही. त्यामध्ये आणखीन गोष्ट अशी आहे की तिला ते कळलेलं आहे. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. अमुक एक वेळच आहे असं नाही. म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी की नित्यनामी प्राणी ते दुर्लभ असं म्हटलेले. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, की ज्यांचा तो नित्यनेम आहे ते प्राणी दुर्लभ आहे. जनाबाईचा तो नेम आहे. तिला माहिती आहे की अमुक एक वेळेस फक्त नामस्मरण करायचे. म्हणजे जसं आपण त्या रेडिओवरती वगैरे बघतो FM बँडला, तर सकाळी फक्त ते एक 6 वाजल्यापासून 6:30-7 वाजेपर्यंत भक्तिसंगीत चालू राहतं. आणि त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर सिनेमाची गाणी, नाटकाची गाणी, ह्याची गाणी, त्याची गाणी दिवसभर. परत सकाळी बघितले की भक्तिसंगीत चालू आहे. तसं नाही आहे.
ही काय म्हणते आहे, नित्य हाची कारभार मुखीन हरी निरंतर. दिवसभरामध्ये फक्त तुझं नाम घेण्याचंच मी काम करते आहे. बाकीची कर्म करत असताना देखील माझं मन, माझं सगळी बुद्धी, माझं चित्त तुझ्या ठिकाणी ठेवलं, तुझ्या नामा ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे प्रेम जमल्यामुळं, हे प्रेम भगवंताशी जमल्यामुळं भगवंताचं तिचं सख्य झालं. ते पुढे सांगते, माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी. सख्य भक्ती इथं सांगितलेली आहे. देवाशी सख्य करावे, परमप्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण आहे. परमप्रीतीने बांधायचं, देवाला बांधायचंय, कुठला तरी संबंध देवाशी जोडायचा आहे. कारण काय की देव सगुण साकार आहे, निर्गुण निराकार आहे. सगुण साकार असल्यामुळे, सगुण असल्यामुळं तर त्याच्यावरती प्रेम करता येतं, त्याच्याविषयी वार्तालाप करता येतो, प्रत्येक गोष्ट करता येते, त्याची पूजा करता येते. निर्गुणामध्ये पूजा संभवत नाही, निर्गुणाशी वार्तालाप करता येत नाही. पण ज्यावेळी सगुण साकार होऊन भगवंत येतो त्याशी बोलता येतं, त्याशी वार्तालाप करता येतो, त्याला विचारता येतं, तो काहीतरी सांगतो. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि म्हणून देवाशी एक संबंध आपला जोडला पाहिजे, की जसा प्रत्येकाने जोडलेला आहे. की रामाशी संबंध हनुमंताने जोडला, दास्य या भावाने. अर्जुनानं कृष्णाशी संबंध जोडला, सखा म्हणून जोडलेला आहे. रामकृष्णांनी कालीमातेशी संबंध जोडलेला आहे, तो कसा बालक भावाने, की मी अजाण लेकरू आहे, त्या कालीमातेचे मी अजाण लेकरू आहे. हा संबंध जोडला गेला रे गेला, की जसा मीरेनं संबंध जोडलेला होता. मीरा म्हणते की कृष्ण माझा पती आहे, ते मधुर भक्तीतला संबंध आहे. अशा प्रकारचा एक संबंध जोडलेला असतो संतांनी. त्यामुळे त्याच्याशी प्रेम करता येतं, बोलता येतं त्याच्याशी. इथं हे सख्य भक्तीला जो संबंध आहे, की माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी, की माझी माय तू आहेस, माझा बाप तू आहेस, बंधू तू आहेस, बहीण तू आहेस. कारण ही एकटीच होती हो. आई वडिलांना इथे सोडलेलं होतं आई वडिलांनी, आणि आई वडील निघून गेलेले आहेत. मग आता संबंध जोडायचा कोणाशी? जरी आपण दामाशिटीनं ती बाबा वगैरे म्हणत असेल, काही म्हणत असेल, पण तरी देखील खरा आपला बाप कोण आहे, खरी आपली आई कोण आहे, तर विठ्ठलच आहे. आणि विठ्ठलच हे आई बाप असल्यामुळं एका अर्थाने ते बरोबरच आहे. कारण का तोच निर्माता आहे आणि तोच पालन करता आहे आणि संहार करता पण तोच आहे. म्हणून गॉड या शब्दाचा जनरेशन, ऑर्गनायझेशन, डिस्ट्रक्शन असा अर्थ काढलेला आहे गॉड या शब्दामधून. गॉडमध्ये जनरेशन आहे म्हणजे उत्पत्ती करता तोच आहे, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन म्हणजे तिन्ही शक्ती ज्याच्यामध्ये असा तो देव आहे. त्याच्याशी संबंध जोडलाय की माय बाप बंधू बहिणी. प्रत्येकाने तसं जोडलेलंच आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. तुकारामाने अभंग लिहिलेला आहे. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. विठ्ठलाला ते म्हणतात तू माऊलीहून मायाळ आहेस, म्हणजे केवढा प्रेमाचा संबंध संतांनी जोडलेला आहे. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्यालक्ष्मी धनवित्त, सकळ ही परमात्मा. सख्य भक्तीमध्ये समर्थांनी दासबोधामध्ये ही ओवी लिहिलेली आहे की सखा मानावा. आणि खरोखरीच संतांनी असं केलेलं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणत की तुम्हाला जर मला काही सांगावंसं वाटलं तर मारुतीच्या देवळात जावा आणि त्याच्या कानावरती घाला, मला कळतं म्हणायचं ते. महाराज बेलसरे त्यांनी एक असाच संबंध गोंदवलेकर महाराजांशी जोडलेला होता. आणि त्यांनी ठरवलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंतची प्रत्येक जी गोष्ट आहे ती महाराजांच्या कानावरती घालायची. आणि मग पत्र लिहिलं की पत्र आलेलं वाचून दाखवत, लिहिल्यानंतर ते वाचून दाखवत, प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करत. याचा अर्थ काय की इथं संबंध जोडलेला आहे. त्यांच्या नजरेसमोर माझं जीवन चालू आहे, त्यांच्या नजरेसमोर जीवन चालू आहे. आणि त्यामुळं रामकृष्णांची जी अपेक्षा आहे की आपला पाय बेताल पडणार नाही, कारण ते बघतायत, प्रत्येक गोष्ट त्यांच्या नजरेसमोर चाललेली आहे. म्हणून अशा प्रकारचा संबंध जोडला की आपलं अंतःकरण पण त्याला जोडलं जातं. आपलं अखंड चिंतन देवाच्या बाबतीमध्ये होतं. देव माझ्याबरोबर आहे, तू माझ्याबरोबर चालतो फिरतो. जनाबाईचा अभंग आहे, देव देते देव घेते, देवासंगे व्यवहारते. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट देवाबरोबर चाललेली आहे, अशा प्रकारचा भाव आहे. म्हणून माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी.
तू माझा सखा आहेस, चक्रपाणी, तू सगळंच आहेस माझं, आणि सारं सर्वस्व आपलं आहे असा भाव असल्यानंतर ती व्यक्ती अनन्य भाव झालेला असतो तिचा. भगवंताच्या अपेक्षा तीच आहे, अनन्य चिंतयंत माम योजना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्ताराम योगक्षेम वाहमेम. की जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. योग म्हणजे भगवंताशी जोडलं जाणं, त्याचं चालवतो. आणि क्षेम म्हणजे तो जे काही साधन करतोय ते साधन देखील त्याचं व्यवस्थित चालवतो, त्याचा अर्थ आहे. लोकांना असं वाटतं की अनन्य भाव शरण म्हणजे योगक्षेम म्हणजे खाण्यापिण्याची सगळी तो सोय करतो. ती सोय तर करेलच तो, पण मुख्य गोष्ट काय की त्याला जोडणं जाणं जे आहे ते महत्वाचं आहे. आणि ते जोडलं जाणं या जनाबाईने केलेलं आहे. ते जोडलं जाणं कशामुळे की नामानं ते जोडलं जातो, नामानं ते जोडलं जातं. म्हणून नाम आणि भगवंत याच्यामध्ये फरक करता येत नाही. जसं आपण सुरुवातीला बघितलं की ब्रह्म आणि त्याची शक्ती याच्यामध्ये फरक नाहीये. म्हणजे कसं की बर्फ घेतला तर त्याचा थंडपणा हा त्याला जोडूनच असतो. दूध घेतलं की ते पातळ असणार, ते पांढरं असणार, हे ठरलेलंच आहे. अग्नी आणि त्याची दाहिका शक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तसं ब्रह्म आणि त्याची शक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तसं नाम आणि ते भगवंत या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्या नामामध्येच तो राहतो. म्हणून नामाचा संबंध जोडला गेल्यामुळं, सारखं नाम घेत असल्यामुळं साहजिकच गोष्ट अशी झाली की देवाशी तिचा संबंध इतका निकटचा आला की तिला लक्षात आलं की तोच आपला माय आहे, तोच बाप आहे, तोच बंधू आहे, तो बहिणी आहे, तो सगळ्या गोष्टीचे आहे. आणि असं असल्यामुळं शेवटी नेमकं काय झालं, लक्ष लागले चरणासी. लक्ष लागले चरणासी की त्या चरणाबरोबर तिचं लक्ष लागलेलं आहे. आता काय होतंय, आपलं लक्ष आपलं नसतंच बरेच वेळा. म्हणजे बघा, देवळात आपण जातो, आतमध्ये नमस्कार करतो, आणि बाहेर जर आपली नवी कोरी चप्पल असेल तर आपल्या डोक्यामध्ये ती चप्पल असते. लक्ष लागले चपलीपाशी. म्हणून आपण बाहेर एक माणूस ठेवून जातो की बाबा चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून. ऍक्च्युली कसं आहे की आतमध्ये गेल्यानंतर तो घंटानाद आपण करतो की ज्याला ओंकार स्वरूप नाद असे म्हटलेले, ओंकार. तो एकदा नाद ऐकला की मन आपलं उन्मनच झालं पाहिजे, मन आपलं शांतच झालं पाहिजे. आणि पूर्णपणे ज्या देवीच्या मूर्तीसमोर आपण उभा आहोत, ज्या देवाच्या मूर्तीसमोर उभा आहोत, तर त्या मूर्तीचं सगुण साकार रूपामध्ये आपलं मन विलीन झालं पाहिजे. त्या चरणांच्याकडे, त्या मुखकमलाकडे बघता बघता आपलं लक्ष सगळं विरून गेलं पाहिजे. क्षणभर आपण आणि तो देव एकच झालेलो आहोत अशा प्रकारची भावना असेल तर खऱ्या अर्थाने ते लक्ष लागले चरणाचं होऊ शकतं. जनाबाईचं तसं झालेलं आहे. जनाबाई पंढरपुरातच होती आणि सकाळी ज्यावेळी वेळ मिळत असेल त्यावेळी ती देवळामध्ये जात असेल. कदाचित दुपारी कधीतरी जात असेल, कदाचित संध्याकाळी कधीतरी जात असेल. 24 तास काही देवळामध्ये बसणं शक्य नाहीये, 24 तास गाभाऱ्यात बसणं शक्य नाहीये. पण ते रूप जे मनी आहे ते साठवून ती प्रत्येक वेळी येत असेल. समचरणावरती ते रूप सुंदर, सावळे सुंदर, तर ते बघून बघून तिचं भान अर्पत असेल. आणि त्याच्यानंतर ती घरी आल्यानंतर त्या कामामध्ये, त्या रूपाच्या मस्तीमध्ये ती राहत असेल. सगळं लक्ष, काम तर ती करतेच आहे, चांगल्या प्रकारे करते आहे. कसं तरी करावं, टाकून द्यावं अशा प्रकारची तिची भावना नाही आहे. जरी ती दासी काम करत असली तरी आजकाल ज्या पद्धतीनं मोलभाव केला जातो तशा प्रकारची इतकी सुट्टी पाहिजे, आठवड्यातनं एक खाडा करणार, असं करणार, तशा प्रकारचं ते काम नाही आहे. ती अत्यंत प्रेमाने करते. आणि पूर्वापार तिचा नामदेवांशी संबंध असल्यामुळे ते भाव अंतःकरणात धरून ती काम करते आहे. आणि हे सगळं काम करत असताना मनामध्ये विठ्ठल पूर्णपणे भरून राहिलेला आहे. त्यामुळे तिचं लक्ष जे आहे, म्हणून आधी म्हणलं ना, देह असो भलते व्यापारी परिचित्त असावे सर्वेश्वरी. सर्वेश्वर म्हणजे तो भगवंतच हो, सर्वेश्वर. त्या भगवंतावरती तिचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि ते लक्ष लागल्यामुळे लक्ष लागले चरणाशी, त्या विठ्ठलाच्या चरणावरती तिचं लक्ष लागलेलं आहे. एका अर्थाने ते सगुण साकार रूपाशी जर जोडलेलं आहे,
पण विठ्ठलाचे चरण म्हणजे केवळ ते मूर्तीचे चरणच नव्हे, तर जिथून ते नाम उत्पन्न झालं, जिथून ते परब्रह्म डोळ्यासमोर आहे, त्या परब्रह्माशी जोडलं जाणं, त्या नामाशी जोडलं जाणं म्हणजेच चरणावरती लक्ष असण्यासारखं आहे. असं कोण म्हणते तर म्हणे नामयाची जनी. म्हणजे मोठं मला याच्यामध्ये कौतुक काय वाटतं की जेवढे जेवढे अभंग जनाबाईंनी लिहिलेले आहेत तिथं नामदेवांचं नाव जोडलं गेलेलं आहे. जसं एका जनार्दनी एकनाथ महाराजांनी अभंग लिहिले तर त्याच्या खाली शेवटी नाममुद्राला येताना एका जनार्दनी, म्हणजे गुरु शिष्यांचा संबंध कसा जोडला गेला जातो हे लक्षात येतं. म्हणजे ती जनाबाई ही विठ्ठलाची आहेच, पांडुरंगाची आहे, पण नामयाची तर आहेच आहे. नामयाची खास करून आहे. कारण काय, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, की नामदेव हा गुरु रूपाने असल्यामुळं तो आणि भगवंत वेगळा नाहीये. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा. समर्थांनी लिहिताना मुद्दाम तसं लिहिले सख्य भक्तीमध्ये की जसा देव तसाच गुरु असतो. किंबहुना त्यांनी असं म्हटलेलं आहे की सद्गुरूंनी देव मोठा, जयाच वाटे तो करंटा, म्हणून हा सद्गुरू देवापेक्षाही मोठा आहे. ही जनाबाई जाणून होती आणि म्हणून तिनं आपली जी नाममुद्रा जी जोडलेली आहे ती नामयाची जनी अशी जोडलेली आहे. नामदेवाबरोबर तिचं मनोमिलन तर झालेलंच आहे, पण सद्गुरू शिष्यांचा जो एक भाव एकत्रीकरण आहे ते पण फार सुंदर तऱ्हेने झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं हा विचार एक आपल्या अंतःकरणावरती आपण ठेवला पाहिजे की प्रत्येक कर्म करत असताना भगवंताशी आपण जोडलो जातो की नाही हे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपण तपासून बघितलं पाहिजे. असं केलं तर खरोखरीच आपलंही लक्ष त्या विठ्ठलाच्या चरणी लागेल आणि तशा प्रकारे लागावं अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ महाराज की जय.